गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करून घ्या. चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा पटकन. कोणीही माईक आणि व्हिडिओ ऑन करायचा नाहीये. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स लावली, सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केले. ओके, चला लेट्स स्टार्ट करूया आपण. स्क्रीन शेअर करते, सगळ्यांना सांगा स्क्रीन विजिबल आहे का? ओके, थँक्यू. तर आपण लेसन नंबर 17 स्टार्ट केला होता, बरोबर? इफेक्ट्स ऑफ लाईट. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं त्या लेसन मध्ये? स्कॅटरिंग ऑफ, म्हणजे जी आपली लाईट आहे ती स्कॅटर कशी होते त्याबद्दल आपण स्टडी केला होता. ओके, तर त्याच्यासाठी आपण फर्स्ट पहिले आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं. लाईट इज कंपोज ऑफ सेव्हरल कलर्स अँड ऑल. आणि जे आपलं स्काय आहे ते आपल्याला मॉर्निंग मध्ये ब्ल्यू कलरचं दिसतं. ते का दिसतं? बिकॉज ऑफ जे काही आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत, डस्ट पार्टिकल असू द्या नाहीतर काही गॅसेस आहेत, तर त्याचे जे पार्टिकल्स आहेत त्याच्यावर काय होतात, हे जे सन रेज आहेत सनचे, ते काय होतात त्याच्यावर हिट होतात. आणि हिट झाल्यानंतर तो तो जो लाईट आहे तो सगळीकडे स्काय मध्ये काय होतो, स्कॅटर होतो. ओके, तर आपण हे स्कॅटरिंग ऑफ लाईटचं एक्सपेरिमेंट बघितला होता, ज्याच्यावरून आपल्याला कळालं की जर आपण एकदम क्लीन वॉटर घेतलं. ओके, या एक्सपेरिमेंट मध्ये काय कळालं होतं आपल्याला की आपण जर पहिले क्लीन वॉटर घेतलं तर क्लीन वॉटर मधून जर आपण लेझर पास केली तर ती आपल्याला लेझरची बीम दिसत नाही, ती आपल्या आईजला दिसत नाही. ओके, पण जर आपण त्याच्यामध्ये मिल्क टाकलं, आपण त्याच्यामध्ये मिल्क जर ऍड केलं तर आपल्याला नंतर आपण जर लेझर लाईट जर त्याच्यामध्ये ऑन केली तर आपल्याला ती लाईटची बीम काय होते, दिसते. बरोबर? म्हणजेच काय झालं, ती जी लेझर बीम मधून जी काही लाईट निघाली ती बीम त्या मिल्कच्या पार्टिकल्स मध्ये काय झाली, पार्टिकल्स वर हिट झाली. ओके, जशी ती लाईट रेज हिट झाली त्या टायनी पार्टिकल्स वर, तर आणि ती सगळीकडे काय झाली, स्कॅटर झाली, सगळीकडे पसरली. बरोबर? त्यामुळे आपल्याला ती लाईट त्या वॉटर मधून, डस्की वॉटर मधून आपल्याला क्लिअरली सीन झाली. बरोबर? सगळ्यांना कळालं? हे आपण बघितलं होतं लास्ट टाइम. लक्षात आहे सगळ्यांना? हा एक्सपेरिमेंट बघितला होता. येस, तर हा आपण एक्सपेरिमेंट बघितलेला. नेक्स्ट आपण अजून एक एक्सपेरिमेंट बघितला होता, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आपल्याला, त्याच्यामध्ये आपण एक लॅम्प घेतलेला, टेबल लॅम्प. ओके, एक वॉटर एक बिकर घेतलं होतं, त्याच्यामध्ये क्लीन वॉटर होतं. ओके, तर फर्स्ट आपण काय केलं होतं, त्या बिकरच्या एकदम समोरच तो लॅम्प आपण काय केला होता, ठेवला होता. ओके, आणि त्यातून आपण काय केली होती, लाईट पास केली होती. ओके, पण त्यातून ती आपल्याला लाईट रेज नेहमीप्रमाणे क्लीन वॉटर मधून आपल्याला बरोबर क्लिअरली दिसली नाही. बरोबर? नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये काय टाकलं होतं, नंतर मिल्क पावडर किंवा थोडस मिल्क काय केलं होतं, आपण ऍड केलं होतं. बरोबर? आपण मिल्क आणि किंवा मिल्क पावडर त्याला ऍड केलं होतं, आणि त्या टेबल लॅम्पला आपण एक ब्लॅक पेपर सुद्धा लावला होता. बरोबर? आणि त्यातून आपण एक होल, त्या ब्लॅक पेपरला आपण एक होल पाडलेला, बरोबर, 2 mm डायमीटरचा, आणि त्याच्यामधून लाईट पास केली होती. बरोबर? सगळ्यांना लक्षात आहे? मग जेव्हा लाईट पास झाली तेव्हा आपण काय, एकदम जेव्हा स्ट्रेट बघितलं, जेव्हा आपण स्ट्रेट ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय दिसलं,
जी लाईट आहे ती कुठल्या कलरची दिसली स्ट्रेट बघितल्यानंतर? रेड येल्लो लाईट दिसली आपल्याला, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही 90 डिग्रीच्या अँगलनी बघितली, 90 डिग्रीच्या अँगलनी जर तुम्ही त्या वॉटरकडे बघितलं, टर्बिट वॉटरकडे बघितलं, तर तुम्हाला ब्ल्यू लाईट स्कॅटर झालेली दिसली, बरोबर. सगळ्यांना लक्षात आहे? तर हा एक एक्सपेरिमेंट आपण बघितलेला, बरोबर. आणि जसं जसं आपण काय केलं, आणि नंतर आपण काय केलं, जसं जसं ती लाईट आय थिंक आपण this scatter blue light, because the blue light is scatter, a red yellow light is seen from the front and whole appears reddish. आणि जेव्हा होल मधून बघितलं तेव्हा आपल्याला रेड येल्लो हा लाईट, रेड येल्लो असा लाईट आपल्याला दिसला. आणि 90 डिग्रीच्या याच्यामधून बघितलं तर आपल्याला काय दिसलं? ब्ल्यूइश कलर दिसला वॉटरचा. ओके. नंतर त्यांनी काय सांगितलं, इफ अ फ्यू मोर ड्रॉप्स ऑफ मिल्क आर ऍडेड, द रेडिश कलर सीन फ्रॉम द फ्रंट बिकम अँड इंटेन्स रेड. आता बघा, जेव्हा अजून आपण त्याच्यामध्ये जेव्हा मिल्क टाकलं होतं, आपण अजून त्याच्यामध्ये मिल्क ऍड केल्यानंतर आपल्याला काय दिसलं, आपण फ्रंट साइडनी बघितल्यावर तो रेडिश कलर कसा झालेला, पूर्ण रेड कलर मध्ये झाला होता, रेड कलर झाला होता. ओके. आणि जर अजून आपण त्याच्यामध्ये मिल्कचे ड्रॉप ऍड केल्यानंतर तो रेडिश कलर सुद्धा काय झाला, डिसअपियर झाला, बरोबर. सगळ्यांना लक्षात आहे? म्हणजेच काय, सनलाइट इज स्कॅटर बाय द मोलेक्युल्स ऑफ गॅसेस लाईक अ नायट्रोजन, ऑक्सिजन इन द ऍटमॉस्फिअर. बघा, तर जी सनलाइट असते आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये कशी स्कॅटर होते, कारण आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये गॅसेस आहेत, जे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, त्याच्या पार्टिकलवर, त्याचे छोटे छोटे जे टायनी पार्टिकल्स आहेत आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये, त्याच्यावर जी लाईट आहे, सनलाइट आहे, ती काय होते, हिट होते, त्याच्यावर जाऊन ती आदळते आणि नंतर ती पूर्ण एन्व्हायरमेंट मध्ये स्कॅटर होते. ओके. सगळ्यांना कळालं? सगळ्यांना लक्षात आहे का इथपर्यंत? लास्ट टाइम जे बघितलेलं, मी एकदा परत ते रिकॉल करते. सगळ्यांना लक्षात आहे? ओके. आणि त्याच्यानंतर आपण अजून एक एक्सपेरिमेंट बघितलेला, द शॅडो ऑप्टेन फ्रॉम अ पॉइंट सोर्स आणि एक्सटेंडेड सोर्स. आपण एक एक्सपेरिमेंट केला होता, पॉइंट सोर्स मधून कुठली आपल्याला शॅडो मिळते ते बघितलेलं आपण, कुठल्या टाईपची शॅडो मिळते ते आपण बघितलेलं, आणि एक्सटेंडेड सोर्स मधून कशी, कुठल्या टाईपची सोर्स कुठल्या टाईपचं शॅडो मिळतं ते आपण स्टडी केला होता, बरोबर. बघा, इथे पॉइंट सोर्स मध्ये काय केलं होतं, जो कार्डबोर्ड होता त्याला आपण होल पाडला होता, बरोबर. आणि त्याच्या साईडला पाठीमागे आपण एक कॅन्डल ठेवली होती आणि मध्ये एक बॉल ठेवला होता, बरोबर. तर जी लाईट आहे, ती रेज, ती बॉलच्या पूर्ण, ती बॉलला काय केली, ती ती टच करून गेली ती बॉलला, बरोबर. बॉलच्या एकदम कडेला ती टच करून ती स्कॅटर झाली, बरोबर. तर त्याची शॅडो बघा कशी फॉर्म झाली आहे, ए बी ही शॅडो तयार झाली, बरोबर. नेक्स्ट, जेव्हा आपण एक्सटेंडेड सोर्स मधून आपण लाईट हे केलं, हे केली आपण एक्सटेंडेड सोर्स मधून आपण लाईट दिली, तर शॅडो ऑफ दी बॉल, जी बॉलची शॅडो बघा कशी तयार झाली आहे, दोन टाईपची शॅडो तयार झाली आहे बघा, एक बिग वाली बी सी, एक फ्रेंट शॅडो तयार झाली आहे, आणि एडीई डार्क शॅडो तयार झाली आहे, बरोबर. जी फ्रंट पार्ट आहे बी सी त्याला काय म्हटलंय, पिनम्रा, बरोबर. आणि जो, सॉरी, फ्रंट वाला जो पार्ट आहे त्याला पिनम्रा म्हटलंय, आणि डार्क वाला पार्ट आहे त्याला अम्ब्रा म्हटलंय, बरोबर. या दोन शॅडो तयार झाल्या होत्या एक्सटेंडेड सोर्समुळे. ओके. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, एक्सटेंडेड सोर्स घेतला होता, आणि एक्सटेंडेड सोर्स पेक्षा आपण जो बॉलची साईज आहे ती छोटी घेतली होती पहिले, बरोबर. बघा, एक्सटेंडेड सोर्स अँड बॉल कॉन्स्टंट. हा, पहिले आपण बॉल इज बिगर दॅन द एक्सटेंडेड सोर्स. ओके. पहिले आपण एक्सटेंडेड सोर्स घेतला, त्याच्यापेक्षा बॉल बिगर घेतला. ओके. आणि पहिले त्याच्यामधलं डिस्टन्स सेम ठेवलं, आणि नंतर आपण ती जी स्क्रीन आहे ती आपण जरा काय केली, मूव्ह केली, तर ती शॅडो बघा कशी झाली आहे, शॅडो कशी दिसते बघा, अम्ब्रा आणि पिनम्रा इन द शॅडो ऑफ द बॉल आर सीन टू बिकम बिगर अँड बिगर. बघा काय झालं, सगळ्यांनी लक्षात द्या परत एकदा. आपण एक्सटेंडेड सोर्स घेतलाय, इथे दिसतोय सगळ्यांना, एक्सटेंडेड सोर्स घेतलाय,
बॉल घेतलाय, बॉलची साईज आपण एक्सटेंडेड सोर्स पेक्षा बिग घेतलाय, जरा मोठा बॉल घेतलाय आपण. ओके. आणि जी स्क्रीन आहे ती काय केली आपण, थोडी मूव्ह केली, थोडीशी हलवली. तर काय झालं, जी शॅडो आहे अंब्रा आणि पिनंब्राची, फेंट शॅडो आणि डार्क शॅडो, ती काय होते, बिगर बिगर होत गेली, मोठी मोठी होत गेली. ओके. आता त्याचं उलट, जेव्हा आपण एक्सटेंडेड सोर्स घेतला आणि स्मॉलर साईजचा बॉल घेतला, तर काय झालं, स्क्रीन मूव्ह केल्यानंतर काय झालं बघा, अंब्रा बिकम स्मॉलर अँड स्मॉलर अँड सर्टन पॉइंट इट डिसअपियर. तो अंब्रा होता, जो डार्क वाला जो पॉइंट आहे तो काय झाला, छोटा छोटा होत गेला आणि काही वेळानंतर डिसअपियर झाला, एकदम नाहीसा होऊन गेला. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? लास्ट टाइम आपण हे सगळं स्टडी केला होता, सगळ्यांना लक्षात असेल. त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर सुद्धा तुम्ही घरी लिहिले असतील, बरोबर. चला, आता नेक्स्ट पार्ट घेऊया, जो आपला थोडासाच पार्ट बाकी आहे तो आज कंप्लीट करून टाकूया आपण. ओके चला. तर आता नेक्स्ट पार्ट काय आहे, इक्लिप्स. इक्लिप्सेस. इक्लिप्सेस म्हणजे मराठीत बघा, तुम्हाला तुम्ही ऐकलं असेल सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. ओके. तर इक्लिप्स म्हणजे काय, ग्रहण. जे तुम्ही ऐकता ना शब्द की आज ग्रहण आहे वगैरे, सूर्यग्रहण आहे, तर त्याला बोलतात सोलार इक्लिप्स. आणि चंद्रग्रहणला बोलतात लुनार इक्लिप्स. ओके. आता इक्लिप्स, ग्रहण म्हणजे काय नक्की ते आपण बघायचं. ओके. व्हॉट इज अन इक्लिप्स? द मून रिव्हॉल्व्स अबाउट द अर्थ अँड अर्थ अलॉंग विथ द मून रिव्हॉल्व्स अराउंड द सन. बघा, जो मून असतो तो आपल्या अर्थ भोवती फिरत असतो, बरोबर. आणि मून सोबत अर्थ मून सोबत आपल्या सूर्याभोवती फिरत असते. बघा, तुम्हाला बोर्डवर दाखवते. सगळ्यांनी आता समजा ही अर्थ आहे आपली. ओके. एक मिनिट. आता मी पहिले सनच काढते. हा सन आहे, मी सन ड्रॉ करते. ओके. या सन भोवती कोण फिरत असतं, या सन भोवती आपली अर्थ काय करत असते, रिव्हॉल्व करत असते. काय करत असते, फिरत असते. ओके. ही अर्थ आहे आपली, ही अर्थ आहे, ती ही अर्थ आपल्या सन भोवती फिरत असते. सगळ्यांना माहिती आहे अर्थ सन भोवती सनच्या अराउंड रिव्हॉल्व करत असते. ओके. आणि अर्थच्या अर्थ भोवती कोण फिरत असतं, मून. कोण फिरत असतं, मून. ओके. कोण फिरत असतं, मून. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर त्यांनी काय सांगितलंय बघा, हा जो मून आहे हा रिव्हॉल्व करतो अर्थच्या अराउंड. मून पृथ्वी भोवती फिरतो. ओके. अर्थ भोवती फिरतो. आणि अर्थ काय करते, या मून सोबत पूर्ण सनला रिव्हॉल्व करते, सन भोवती फिरते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? जो चंद्र असतो, मून असतो, तो अर्थ भोवती फिरतो आणि अर्थ काय करते, मून सोबत पूर्ण सन भोवती रिव्हॉल्व करते. ओके. नेक्स्ट, देअर ऑर्बिट्स ऑफ रिव्हॉल्युशन आर डिफरंट. आणि त्यांचे ऑर्बिट्स बघा डिफरंट असतात, एका ऑर्बिट मध्ये नाही फिरत. जर एका ऑर्बिट मध्ये फिरले तर सगळेजण एकमेकांना काय होतील, कोलॅप्स होतील ना, एकमेकांना धडकतील ते, बरोबर. सगळ्यांनी तुम्ही बघितलं असेल सोलार सिस्टीमचं, सगळ्यांनी डायग्राम बघितली ऑलरेडी. सगळे जे प्लॅनेट आहे ते वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये फिरत असतात, बरोबर. हा सन आहे, सनच्या भोवती सगळे जे प्लॅनेट आहे वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये फिरत असतात. ओके. When the sun, the moon and earth come in a straight line, an eclipse is said to have taken place. बघा, इक्लिप्स कधी होतं, जेव्हा सन, मून आणि अर्थ एका स्ट्रेट लाईन मध्ये येतात तेव्हा इक्लिप्स होतं. बघा, ग्रहण कधी लागतं, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका लाईनीमध्ये येतात तेव्हा ग्रहण लागतं. आपण बोलतो ना ग्रहण आहे आज, तर ते कसं होतं, जेव्हा बघा, जेव्हा हा सन आहे, हा सन त्याच्या भोवती रिव्हॉल्व करणारी अर्थ आणि मून हे सगळे एका स्ट्रेट लाईन मध्ये येतात असे.
जेव्हा हे एका स्ट्रेट लाईन मध्ये येतात, कसे पण असे नाहीतर असे कुठल्या पण स्ट्रेट लाईन मध्ये येतात, तेव्हा काय होतं, इक्लिप्स होतं. कळालं सगळ्यांना? तेव्हा ग्रहण लागतं. कळालं सगळ्यांना? इक्लिप्स म्हणजे काय नक्की? आता बघा, त्याचं आता वेगवेगळे इक्लिप्स आहेत, जे सोलार इक्लिप्स आणि लुनार इक्लिप्स. ते कसं होतं ते आपण बघूया. ओके, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कसं होतं ते तुम्हाला डार्क कलरचं दिसतं ना. सनला तुम्ही जेव्हा सूर्यग्रहण बघता गॉगल मधून, तेव्हा तुम्हाला सनला बघा असं डार्क कलर दिसतो, अर्धा पार्ट सनचा डार्क दिसतो आणि अर्धा तुम्हाला येल्लो दिसतो. तर ते कशामुळे दिसतं ते आता बघायचं आपल्याला. ओके, बघा, द फर्स्ट आहे सोलार इक्लिप्स, म्हणजे सूर्यग्रहण. ड्युरिंग इट्स रिव्हॉल्युशन, वेन मून कम्स बिटवीन द सन अँड द अर्थ, अ शॅडो ऑफ मून इज कास्ट ऑन द अर्थ अँड सन कॅनॉट बी सीन फ्रॉम द पार्ट इन दी शॅडो. बघा काय होतं, फिरता फिरता सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये, जेव्हा सूर्य आणि पृथ्वी फिरत असतात एकमेकांभोवती, म्हणजे सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते, तेव्हा त्यांच्यामध्ये कोण येतो, चंद्र येतो, मून येतो. सनच्या भोवती जेव्हा पृथ्वी रिव्हॉल्व करत असते, तेव्हा त्यांच्यामध्ये मून येतो आणि मूनची जी शॅडो असते ती कशावर पडते, अर्थवर पडते. कशावर पडते, अर्थवर पडते. त्यामुळे तेवढ्या भागातून आपल्याला सन दिसत नाही. त्याला काय बोलतात, सोलार इक्लिप्स. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? बघा, तुम्हाला डायग्राम नुसार सांगते मी काय सांगितलंय बघा. जेव्हा सन भोवती, सनच्या अराउंड, हा सन आहे, त्याच्या अराउंड ही अर्थ रिव्हॉल्व करत असते, तर त्यांच्यामध्ये कोण येतो, त्यांच्यामध्ये कोण येतो, मून येतो. कोण येतो त्यांच्यामध्ये, मून येतो. आणि या मूनची शॅडो, या मूनची शॅडो ती कशावर पडते, या अर्थच्या हाफ पार्टवर, म्हणजे या पार्टवर पडली. समजा या पार्टवर या मूनची शॅडो पडली, तर या पार्ट मधून, म्हणून आपल्याला या पार्टमुळे आपल्याला हा हाफ सन दिसत नाही. हा हाफ सन आपल्याला डार्क दिसतो, त्यामुळे आपण त्याला बोलतो सोलार इक्लिप्स. कळालं सगळ्यांना? मग आपण त्याला बोलतो ना की सूर्याला ग्रहण लागलंय, कारण हा ब्लॅक ब्लॅक पार्ट दिसतो ना, का, या मूनच्या शॅडोमुळे. या मूनची शॅडो या अर्थवर पडते, मग त्याच्यामुळे आपल्याला इथे ब्लॅक ब्लॅक दिसतं. मग त्यालाच काय बोलतात, सोलार इक्लिप्स. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. सोलार इक्लिप्स काय होतं, सगळ्यांना कळालं? जेव्हा सन भोवती अर्थ राऊंड फिरत असते, रिव्हॉल्व करत असते, तर त्यांच्यामध्ये कोण येतो, मून येतो. आणि मूनची जी शॅडो असते ती अर्थवर पडते, आणि मग त्या भागातून, अर्थच्या त्या भागातून आपल्याला काय, सन दिसत नाही. सन सुद्धा आपल्याला मग डार्क दिसतो. आपल्यावर शॅडो येते ना आपल्या अर्थवर. मग त्याच्यामुळे बघा, तुम्ही ऐकलं असेल, जो सोलार इक्लिप्स बघा तुम्हाला काही भागामधून दिसतो आणि काही भागांमधून दिसत नाही. अर्थवर जेवढे सगळे लोक राहतात त्या सगळ्या लोकांना सोलार इक्लिप्स दिसत नाही. ही न्यूज ऐकली असेल सगळ्यांनी. बघा, असं तुम्हाला सांगितलं जातं की गुजरातमध्ये सोलार इक्लिप्स दिसतोय, पण आपल्याकडे दिसत नाही. का? कारण कधी कधी मग जो मून जेव्हा जिथे येतो, ज्या पार्ट मध्ये मूनची शॅडो पडते, समजा त्यावेळेस मूनची जी शॅडो असेल ती आपल्या गुजरातमध्ये पडली असेल, त्याच्यामुळे गुजरात मधूनच आपल्याला काय दिसत नाही, तो सनचा तो पार्ट दिसत नाही. मग त्या लोकांना काय वाटतं, तिथे सूर्यग्रहण झालं, सोलार इक्लिप्स झालंय. ओके, कळालं सगळ्यांना? अंडरस्टूड एव्हरीवन? ओके, चला. तर सोलार इक्लिप्सचं जे कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली आहे. त्याच्या पुढे बघूया. अ सोलार इक्लिप्स इज सीन ओनली ऑन अ न्यू मून डे. तर हा सोलार इक्लिप्स कधी दिसतो, न्यू मून डे. न्यू मून डे म्हणजे काय, मराठीत त्याला बोलतात अमावस्याला. सूर्यग्रहण कधी असतं, अमावस्याला असतं. ओके, द सोलार इक्लिप्स मे बी आयदर पार्शल ऑर टोटल. बघा, जो सोलार इक्लिप्स असतो कधी तुम्हाला हाफ दिसेल, कधी तुम्हाला पूर्ण दिसेल. ओके, sometimes the solar disk is completely covered by the moon. This is the solar total solar eclipse. जेव्हा मूनच्या शॅडोमुळे पूर्ण, जे मूनच्या शॅडोमुळे पूर्ण सन काय झाला जातो, कव्हर केला जातो, त्याला काय बोलतात,
टोटल सोलार इक्लिप्स. आणि वेन द सोलार डिस्क इज नॉट कवर्ड फुल्ली बाय द मून वी हॅव अ पार्शल सोलार इक्लिप्स. कळालं? जेव्हा मूनच्या शॅडोमुळे सन पूर्ण कव्हर होतो, त्याला पूर्ण आपल्याला सन पूर्ण डार्क दिसतो, त्याला आपण काय बोला, टोटल सोलार इक्लिप्स. आणि जेव्हा पार्शल म्हणजे हाफच पार्ट काय होतो सोलारचा, सनचा काय होतो, डार्क होतो, त्याला आपण काय बोला, पार्शल सोलार इक्लिप्स. ओके. ड्युरिंग अ सोलार इक्लिप्स अल्ट्राव्हायोलेट रेस विच आर हार्मफुल टू अस रीच द अर्थ. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा सोलार इक्लिप्स असतं तर सन मधून खूप जे सनरेज निघत असतात ते खूप हार्मफुल असतात आपल्यासाठी, आपल्या आईज साठी खूप हार्मफुल असतात. त्यामुळे आपण बघा, जेव्हा लोक हे बघतात सोलार इक्लिप्स, सूर्यग्रहण वगैरे बघतात, ते गॉगलचा यूज करतात, नाहीतर एक मॅग्निफाईंग ग्लासचा यूज करतात. बरोबर. काहीतरी आपल्या आयुष्या समोर काहीतरी प्रोटेक्शन ते म्हणून यूज करतात बघा. तर सोलार इक्लिप्स शुड नेव्हर बी वॉच विथ अ नेकड आईज. म्हणजे आपले जे आपले जे ओपन आईज आहे त्याच्याने डायरेक्ट बघायचं नाही, डायरेक्ट जे सोलार इक्लिप्स बघायचं नाही. अ स्पेशल टाइप ऑफ गॉगल शुड बी यूज फॉर दिस पर्पज. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा काळा चष्मा असतो, तो यूज करायचा. कळालं सगळ्यांना? सोलार इक्लिप्स. कोणाला काही डाऊट आहे? येस, इट डॅमेज अवर आईज. जे सनरेज असतात, सन मधून निघतात, सन मधून जे रेज निघतात सोलार इक्लिप्सच्या वेळेस, ते खूप आपल्याला हार्मफुल असतात. ओके. दॅट्स वाय वी यूज डिफरंट टाइप्स ऑफ गॉगल्स. ओके. व्हॉट इज इक्लिप्स? इक्लिप्स याने ग्रहण. ग्रहण जे सूर्यग्रहण आपण बोलतो ना, ग्रहण लागलंय, तुम्ही ऐकलं असेल ना सूर्याला ग्रहण. आता कधी कधी ऐकलं असेल की उद्या सूर्यग्रहण आहे. तर का सूर्यग्रहण होतं? ग्रहण काय असतं की पृथ्वी भोवती, आता तुम्हाला सांगितलंय मी की जी आपली अर्थ आहे तिच्या भोवती मून काय करत असतो, रिव्हॉल्व करत असतो. बरोबर. जी अर्थ आहे आपली तिच्या अराउंड कोण रिव्हॉल्व करत असतं? मून. आणि जी अर्थ आहे ती मून सोबत सनच्या भोवती काय करत असते? रिव्हॉल्व करत असते, फिरत असते. मग ते तिघ जण एका सरळ लाईन मध्ये जेव्हा येतात, सन, मून आणि अर्थ, जे जेव्हा एका लाईन मध्ये येतात तेव्हा काय होतं? इक्लिप्स तयार होतो. कळालं सगळ्यांना? आता ज्यांना डाऊट होता त्यांना कळालं? ओके. आता आपण बघितलं सोलार इक्लिप्स, सूर्यग्रहण बघितलं. आता आपल्याला चंद्रग्रहण बघायचंय. आपण हे सुद्धा ऐकलंय ना, चंद्रग्रहण असतं. तर बघा, चंद्रग्रहणला काय बोलतात? लुनार इक्लिप्स. काय बोलतात? लुनार इक्लिप्स. बघा इथे तुम्हाला डायग्राम सुद्धा दाखवलेल्या आहेत इक्लिप्सच्या. बघा, सन आहे, मून आहे आणि अर्थ आहे. तुम्हाला काय सांगितलं होतं? इक्लिप्स कधी फॉर्म होतो? जेव्हा मून, सॉरी, अर्थ, मून आणि हे अर्थ, मून आणि सन एका स्ट्रेट लाईन मध्ये येतात तेव्हा इक्लिप्स तयार होतो. तर फर्स्ट वाला बघा सोलार इक्लिप्स त्यांनी सांगितलंय. बघा काय सांगितलंय सोलार इक्लिप्स मध्ये, काय बघितलं आपण? अर्थ आणि सनच्या मध्ये जेव्हा मून येतो तर मूनची शॅडो कुठं पडते? या अर्थच्या या पार्ट वर पडलीये बघा. त्यामुळे त्या पार्ट मधून जो सनचा तो पार्ट काय दिसणार आहे? डार्क दिसणार आहे. तर तिथे काय झालं? सोलार इक्लिप्स झालंय. दिसलंय सगळ्यांना? जो फेंट पार्ट आहे तो पिनम्रा आणि जो डार्क पार्ट आहे तो अंब्रा, जे आपण मगाशी बघितलं. कळालं सगळ्यांना? डायग्राम कळाली सगळ्यांना सोलार इक्लिप्सची? ती तुम्हाला ड्रॉ करायला येईल, एक्झाम मध्ये विचारतील. एक्सप्लेन सोलार इक्लिप्स विथ डायग्राम. तर तुम्हाला डायग्राम काढून ती एक्सप्लेन करायला लागेल सोलार इक्लिप्स. 5 मार्क्सला येईल. तर डायग्राम सगळ्यांनी लर्न करून ठेवायचे. ओके. नेक्स्ट लुनार इक्लिप्स. आता चंद्रग्रहण बघूया आपण. चंद्रग्रहणाच्या वेळेस काय होतं? When the earth comes between the sun and the moon, a shadow of the earth is cast on the moon and a part of the moon is covered. This is called lunar eclipse. आता जे लुनार इक्लिप्स आहे म्हणजे चंद्रग्रहण, म्हणजे आपल्याला कोणाचा पार्ट डार्क दिसायला पाहिजे? चंद्राचा पार्ट डार्क दिसायला पाहिजे. बरोबर. मूनचा पार्ट, जसं सोलार इक्लिप्स मध्ये आपल्याला सनचा पार्ट काय दिसतो? हाफ वाला, नाही तर पूर्ण डार्क दिसतो ना. आता लुनार इक्लिप्स मध्ये आपल्याला मूनचा पार्ट जो आहे हाफ डार्क दिसेल, नाही तर टोटल डार्क दिसेल. ओके. तर बघा, लुनार इक्लिप्स कधी तयार होतो? जेव्हा मून आणि सनच्या मध्ये
इथे लक्षात ठेवा सगळ्यांनी, मून आणि सनच्या मध्ये कोण येतं? अर्थ येते. मून आणि सनच्या मध्ये अर्थ येते, तेव्हा मूनचा काही पार्ट काय केला जातो? कव्हर्ड केला जातो. मूनचा काय पार्ट कव्हर्ड केला जातो? कशामुळं? अर्थच्या शॅडोमुळं. अर्थची जी शॅडो आहे ती मूनवर पडते आणि मूनचा हा पार्ट काय केला जातो? कव्हर्ड केला जातो. त्याला काय बोलतात? लुनार इक्लिप्स. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय? चॅट बॉक्स मध्ये बघा, तुम्हाला डायग्रामने सांगते. हा सन आहे. ओके, हा सन आहे. आता सनच्या भोवती कोण रिव्हॉल्व करतंय? अर्थ रिव्हॉल्व करते, बरोबर. आणि त्याच्या भोवती मून सुद्धा रिव्हॉल्व, अर्थच्या भोवती कोण रिव्हॉल्व करतं? मून. तर इथे काय येणार? इथे मून येईल. ओके, हा मून आहे. ओके, तर त्यांनी काय सांगितलंय? जेव्हा सन आणि मूनच्या मध्ये अर्थ येईल, त्या अर्थची शॅडो कुठं पडते? या मूनच्या पार्टवर, बरोबर. त्यामुळे मूनचा हा पार्ट काय जातो? कव्हर झालेला दिसतो. तिथे काय होतं? लुनार इक्लिप्स. काय होतं? लुनार इक्लिप्स. कळालं सगळ्यांना? इथे बघा डायग्राम सुद्धा दिलेली आहे तुम्हाला, ती डायग्राम बघूया आपण. खाली बघा, इथे सन आहे, बरोबर. इथे मून आहे. बघा, सन आणि मूनच्या मध्ये कोण आलाय? अर्थ आलाय. त्यामुळे अर्थची जी शॅडो आहे ती कोणावर पडली आहे? मूनवर पडली आहे, बरोबर. तर मूनचा पार्ट बघा कसा डार्क झालाय पूर्ण, बरोबर. डार्क झालाय. आता इथे बघा, इथे पण फेंट जो पार्ट आहे तो पिनम्रा आहे आणि डार्क पार्ट काय? अम्ब्रा आहे. ओके, तर याला बोलतात लुनार इक्लिप्स. कळालं सगळ्यांना? लुनार इक्लिप्स. लुनार इक्लिप्स कळालं का सगळ्यांना? ओके, आता हे लुनार इक्लिप्स कधी होतं? कधी दिसतं आपल्याला? A lunar eclipse is seen only on a full moonlight. फुल मून नाईट. कधी दिसतं आपल्याला हे? पौर्णिमेला. ओके, पौर्णिमेलाच फक्त चंद्रग्रहण दिसतं. फुल मून नाईट बोलतात त्याला. इफ द होल मून कम्स इन द शॅडो ऑफ द अर्थ इट इज अ टोटल लुनार इक्लिप्स. जेव्हा अर्थच्या शॅडो मध्ये पूर्ण टोटल मून कव्हर होतो त्याला काय बोलतात? टोटल लुनार इक्लिप्स. कळालं सगळ्यांना? आता अर्थच्या शॅडो मध्ये हा जो मून आहे तो पूर्ण कव्हर झाला, तर त्याला बोलणार आपण टोटल लुनार इक्लिप्स. आणि व्हेन द शॅडो ऑफ द अर्थ इज कास्ट ओनली ऑन अ पार्ट ऑफ द मून इट इज कॉल्ड पार्शल लुनार इक्लिप्स. आणि जेव्हा शॅडो आहे जी अर्थची ती मूनच्या थोड्याच पार्टवर जर पडली तर त्याला आपण काय बोलणार? काय बोलणार? पार्शल लुनार इक्लिप्स. ओके, यू कॅन वॉच द लुनार इक्लिप्स विथ अ नेकेड आईज. आता लुनार इक्लिप्स बघण्यासाठी तुम्हाला काय गॉगलची गरज नसते, ते तुम्ही तुमच्या साध्या डोळ्याने सुद्धा डायरेक्ट बघू शकता. अ लुनार इक्लिप्स कॅन बी सीन ओव्हर अ पिरियड ऑफ फ्यू आवर्स. आणि हे जे लुनार इक्लिप्स आहे ते तुम्हाला काही तासच दिसतं, जास्त वेळ दिसत नाही, फक्त काही तासासाठीच दिसतं. कळालं सगळ्यांना? लुनार इक्लिप्स. लुनार इक्लिप्स सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, म्हणजे आपल्याला पुढचा पाठ घ्यायला. ओके, चला मग आपण पुढचा पाठ घेऊया. आता बघा, इथे एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला. डू यू नो? तुम्हाला माहित आहे का? इक्लिप्सेस ऑफन ऑकर इन अ सोलार सिस्टीम. हे जे इक्लिप्सेस म्हणजे हे जे ग्रहण आहेत ते सोलार सिस्टीम मध्ये होत असतात. ऍज सीन फ्रॉम द अर्थ व्हेन अ प्लॅनेट ऑर अ स्टार पासेस बिहाइंड द मून दॅट स्टेट इज कॉल्ड ऑक्युलेटेशन. बघा, जेव्हा तुम्ही पृथ्वीवरून बघता, जेव्हा चंद्राच्या मागे एखादा तुम्हाला स्टार किंवा प्लॅनेट जातो, पृथ्वीवरून पाहता जेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो, त्या स्थितीला काय बोलतात? त्या स्टेटला काय बोलतात? ऑक्युलटेशन. काय बोलतात? ऑक्युलटेशन. मराठीत त्याला बोलतात पिदान. ओके, जेव्हा तुम्ही अर्थवरून काय करता? बघता, तेव्हा तुम्हाला जो प्लॅनेट आहे, एखादा प्लॅनेट नंतर एखादा स्टार तुम्हाला मूनच्या पाठीमागे दिसतो, तर त्या स्टेटला काय बोलतात? ऑक्युलटेशन.
इट इज अ कॉमन फिनोमेनन दॅट ऑकर्स विथ द सन, द मून अँड अदर स्टार. आता सूर्य, चंद्र किंवा दुसऱ्या तारांच्या बाबतीत घडणारी ही सर्वसामान्य घटना आहे. फॉर एक्झाम्पल, इन 2016 द स्टार कॉल्ड रोहिणी वॉज हिडन बिहाइंड द मून. बघा, त्याने एक्झाम्पल दिलंय. 2016 मध्ये एक स्टार होता रोहिणी, तो चंद्राच्या मागे लपला होता. बघा, लपला गेला होता. आफ्टर सम टाइम इट केम अपियर ऑन द अदर साइड ऑफ द मून. काही वेळानंतर तो चंद्राच्या दुसऱ्या साइडला बाहेर आला. डिड यू सी दिस ऑक्युल्टेशन? तुम्ही हे ऑक्युल्टेशन पाहिलं आहे का, असं तुम्हाला विचारलंय. बघा, सगळ्यांना कळालं ऑक्युल्टेशन म्हणजे काय. तुम्ही अर्थवर आहे, ओके. तुम्ही अर्थवरून ऑब्झर्व करताय सोलार सिस्टीम मध्ये, तर तुम्हाला मूनच्या पाठीमागे एखादा स्टार किंवा नाहीतर एखादा प्लॅनेट, म्हणजे प्लॅनेट वेनस वगैरे प्लॅनेट जर तुम्हाला दिसला, तर त्या स्टेटला, तेव्हाच्या त्या स्थितीला काय बोलतात, ऑक्युल्टेशन. ओके, तसंच ऑक्युल्टेशन कधी झालं होतं, 2016 मध्ये. तेव्हा जो रोहिणी स्टार आहे तो चंद्राच्या मागे लपला गेला होता आणि काही वेळानंतर तो चंद्राच्या दुसऱ्या साईडला बाहेर आला. कळालं सगळ्यांना इन्फॉर्मेशन ही? तुम्हाला ही माहित पण नसेल इन्फॉर्मेशन, तर ती इन्फॉर्मेशन आज आपल्याला समजली, बरोबर. ओके, नेक्स्ट बघूया आता झिरो शॅडो डे. आता झिरो शॅडो डे म्हणजे काय आपण बघूया. ओके, द डे ऑन विच द सन रिचेस एक्झॅक्टली ओव्हरहेड इज कॉल्ड झिरो शॅडो डे. बघा, झिरो शॅडो डे कधी बोलतात, ज्या दिवशी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर येतो त्या दिवसाला आपण काय बोलतो, झिरो शॅडो डे बोलतो. म्हणजे त्या, बघा तुम्ही बघितलं असेल ना, सकाळी बघा तुम्हाला शॅडो दिसते. सकाळी तुम्हाला काय होते बघा, शॅडो तुम्हाला दिसेल सकाळी, सन असतो तेव्हा, बरोबर, सनच्या रेज मध्ये. आणि एक्झॅक्ट 12 o'clockला तुम्हाला शॅडो दिसते का तुमची? तुम्ही आता कधी उद्या कदाचित तुम्ही बाहेर गेला तरी तुम्ही एक्झॅक्ट 12 o'clockला, आफ्टरनूनच्या, ओके, दुपारच्या 12 वाजता बाहेर जाऊन बघा, तुम्हाला तुमची शॅडो दिसणार नाही. का? ती तुमच्या पूर्ण पायाखाली आलेली असेल. का, कशी पायाखाली आली असेल ती तुमच्या, कारण तेव्हा जो सन आहे तुमच्या एक्झॅक्ट पूर्ण डोक्यावर येतो. जो सन आहे तुमच्या एक्झॅक्ट डोक्यावर येतो. मग त्यालाच काय बोलतात, झिरो शॅडो डे. ओके, ज्या दिवशी जो सन आहे तो आपल्या एक्झॅक्ट वरती डोक्यावर येतो, त्याला आपण काय बोलतो, झिरो शॅडो डे. ओके, ऑन दॅट डे द नून शॅडोज कम्प्लिटली डिसअपिअर. बघा, तर त्या दिवशी दुपारच्या वेळेस जी शॅडो असते ती पूर्ण काय होते, नाहीशी होते, डिसअपिअर, दिसत नाही. दिस इव्हेंट कॅन ओनली बी सीन इन द रिजन बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. तर हे जे आहे, ही घटना, ही जी घटना आहे झिरो शॅडो डे ची, ही जी इव्हेंट आहे, हा कुठल्या रिजन मध्ये दिसतो फक्त, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त, आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन मकर वृत्त. म्हणजे आपल्या ज्या अर्थचे तुम्हाला माहित असतील, हे माहित आहेत ना सगळ्यांना, लाईन्स जे साऊथ कडून नॉर्थ कडे जातात, ते लाईन्स ईस्ट कडून ईस्ट कडून वेस्ट कडे जातात. ट्रॉपिक लाईन्स, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, हे जे लाईन्स आहेत त्यांच्यामध्येच ही जी शॅडो आहे ती बघायला भेटते. ओके, तर 23.5 डिग्री नॉर्थ अँड 23.5 डिग्री साऊथ. बघा, एक्झॅक्ट सरळ आलेली आहे. दोघांचे जे हे आहेत नंबर सेम आहेत ना, तर त्यामुळे झिरो शॅडो डे बोलतात. दिस इव्हेंट ऑकर्स इन समर ऑन डिफरंट डेज in different places in this region. This event occurs in summer on different days in different places in this region. बघा, तर ही जी घटना आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे या प्रदेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना उन्हाळ्यात वेगवेगळ्या दिवशी दिसते. म्हणजे ही जी इव्हेंट आहे, झिरो शॅडो डेचा जो इव्हेंट आहे, तो आपल्याला कुठे दिसतो, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन या रिजन मध्ये दिसतो. पण या रिजन मध्ये पण कधी दिसतो, समरच्या टायमाला, समर डेज मध्ये, रोज नाही दिसत, वेगवेगळ्या डिफरंट डेजला दिसतो. समर सीझन मध्ये डिफरंट डेजला दिसतो. कळालं सगळ्यांना, झिरो शॅडो डे. झिरो शॅडो डे सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा.
सगळ्यांना कळालं का? ओके, आता आवाज येतोय का माझा? सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे का? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, सगळ्यांना कळालं झिरो शॅडो डे? फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की झिरो शॅडो डे कधी असतो? जेव्हा सन करेक्ट आपल्या डोक्यावर येतो, आपल्या हेडवर असतो, म्हणजे आपल्या करेक्ट आपल्या ओव्हरहेड असतो, एक्झॅक्ट ओव्हरहेड म्हणजे आपल्या बरोबर डोक्यावर असतो, त्याला झिरो शॅडो डे बोलतात. आणि हे लक्षात ठेवायचं की या डेला दुपारच्या टायमाला जी शॅडो असते ती कम्प्लिटली काय होते, डिसअपियर होते, म्हणजे आपल्याला आपली शॅडो दिसत नाही. ओके, आणि हे लक्षात ठेवायचं की ही जे ओव्हर शॅडो डे हे जे इव्हेंट आहे ते कुठे होतं? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन या रिजन मध्ये होतं. आणि या रिजन मध्ये सुद्धा कधी होतं? समर सीझन मध्ये होतं, ते पण डिफरंट डिफरंट डेजला. कळालं सगळ्यांना आता? एकदम इझी आहे. कळालं सगळ्यांना? तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते, तर तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ओके, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलंय? लास्ट पार्ट बघूया काय आहे ग्रीन मध्ये. ऑलवेज रिमेंबर, an eclipse is a natural phenomenon. Many superstitions connected to eclipses are prevalent in the society. It is necessary that everyone makes efforts to rid the society of superstitious beliefs. बघा, तर तुम्हाला सगळ्यांना इक्लिप्स म्हणजे ग्रहण लागणे ही एक नैसर्गिक घटना आहे, नॅचरल फिनोमिनन आहे. ती कोण मॅनमेड नाहीये, कोण माणूस घडवून आणत नाही. हे नॅचरल फिनोमिनन आहे. ओके, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्रहणाच्या पाठीमागं खूप सारे अंधश्रद्धा आहे. आजही लोक ग्रहण लागल्यावर खूप अंधश्रद्धा पाळतात, बोलतात ना की बाहेर जायचं नाही वगैरे. सगळेजण अंधश्रद्धा खूप पाळतायत, बरोबर? तर ती अंधश्रद्धा दूर करण्याचा आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे, बरोबर? इट इज नेसेसरी दॅट एव्हरीवन मेक्स इफर्ट्स टू रीड द सोसायटी ऑफ सुपरस्टिशियस बिलीव्ह. तर या ग्रहणापासून ग्रहणाच्या संबंधात जे काही अंधश्रद्धा आहेत ते आपण आपल्या समाजातून, आपल्या परिसरातून काय केले पाहिजे? दूर केले पाहिजे. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? इक्लिप्स म्हणजे काय कळालं? सोलार इक्लिप्स कळालं, लुनार इक्लिप्स कळालं, झिरो शॅडो डे? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. माझा आवाज येतोय का? सगळ्यांना माझा आवाज येतोय? हॅलो, सगळ्यांना माझा आवाज येतोय का? सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, स्क्रीन विजिबल आहे? स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? ओके, चला मग इथेच आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. ओके, तर क्वेश्चन आन्सर डिस्कस करूया. येस, हे असे काही सुपरस्टिशन आहेत की इक्लिप्स मध्ये जेवायचं वगैरे नाही, काही फूड खायचं नाही, बरोबर? हे असे काही सुपरस्टिशन्स आहेत, ते सगळे अजूनही लोक पाळतात. तर आपण ते सुपरस्टिशन दूर करायला पाहिजे. ओके, आताच तुम्ही शिकलात, तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली चांगली की इक्लिप्स मध्ये काय नॉर्मल काय होतं, फक्त ते सगळे स्ट्रेट लाईन मध्ये येतात म्हणून आपल्याला तो ब्लॅक दिसतो, तो पार्ट असं वेगळं काय होत नाही. ओके, चला क्वेश्चन आन्सर्स बघूया आपण. तर फिलिंग द ब्लँक्स मध्ये बघा. चला सांग, तुम्ही मला सांगायचे आन्सर. फर्स्ट क्वेश्चन, वेन द बीम फ्रॉम द हेडलाइट ऑफ ए कार fall on an object in the night, the shadow called dash and dash can be seen.
कोण सांगणार मला? द बीम ऑफ द हेडलाइट ऑफ ए कार फॉल ऑन अन ऑब्जेक्ट, द शॅडो कॉल्ड. जी शॅडो पडते त्याला काय बोलतात? कुठली शॅडो बोलतात? कोण सांगणार मला? गाडीच्या हेडलाइट मधून जेव्हा प्रकाश बाहेर पडतो तर दोन टाईपचे शॅडो पडतात, तर त्या शॅडोना काय बोलतात? कोण सांगणार? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. येस, अम्ब्रा अँड पिनम्ब्रा. व्हेरी गुड. अम्ब्रा अँड पिनम्ब्रा. येस, स्पेलिंग सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. येस, अम्ब्रा अँड पिनम्ब्रा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग द लुनार इक्लिप्स द शॅडो ऑफ डॅश फॉल ऑन द डॅश. जेव्हा लुनार इक्लिप्स असतं तेव्हा कोणाची शॅडो कोणावर पडते? कोण सांगणार मला? डॅश शॅडो फॉल्स ऑन द डॅश. लुनार इक्लिप्स मध्ये रॉंग. मूनची शॅडो नाही पडत, अर्थची शॅडो मूनवर पडते. सगळ्यांनी लक्षात ठेवा, उलट नाही व्हायला पाहिजे. अर्थची शॅडो मूनवर पडते. अर्थ मध्ये येतो ना सन, आणि मूनच्या मध्ये कोण येतो? अर्थ येतो. त्यामुळे अर्थची शॅडो मूनवर पडते. ओके. शॅडोचा अर्थ म्हणजे सावली. ओके, कळालं? नेक्स्ट. ड्युरिंग द सोलार इक्लिप्स द शॅडो ऑफ द डॅश फॉल्स ऑन द डॅश. आता सोलार इक्लिप्स मध्ये कोणाची शॅडो कोणावर पडते? कोण सांगणार? शॅडो सोलार इक्लिप्स मध्ये मूनची अर्थवर. व्हेरी गुड. मूनची जी शॅडो आहे ती अर्थवर पडते. व्हेरी गुड. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन. व्हेरियस शॅडो व्हेरियस शेड्स ऑफ कलर आर सीन इन द स्काय ऍट सनराइज अँड सनसेट ड्यू टू. आपल्याला म्हणजे स्काय मध्ये खूप सारे हे दिसतात कलर्स, सनराइजला आणि सनसेटला. तर कशामुळे दिसतात आपल्याला हे? स्कॅटरिंग ऑफ लाईट. व्हेरी गुड. ड्यू टू स्कॅटरिंग ऑफ लाईट. ओके. येस, मोलॅक्युल्स. पण त्याच्यावर काय हिट होतं? लाईट हिट होते ना. ती लाईट काय होते? स्कॅटर होते. त्या मोलॅक्युलवर लाईट जाऊन ती काय होते? स्कॅटर होते. त्याच्यामुळे आपल्याला दिसतं. ओके. तर स्कॅटरिंग ऑफ लाईट, ड्यू टू स्कॅटरिंग ऑफ लाईट. सगळ्यांनी लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह रिझन. स्पेस बिहाइंड द अर्थ ऍटमॉस्फिअर अपियर्स डार्क. चला, कोण आन्सर सांगणार मला? क्वेश्चन काय आहे? जी अर्थ आहे त्यांच्या एन्व्हायरमेंटच्या साईडला, म्हणजे एन्व्हायरमेंटच्या पलीकडे, स्पेसच्या पलीकडे आपल्याला जो पार्ट आहे तो डार्क दिसतो. सगळ्यांनी स्पेस बघितलाय? स्पेस आपल्याला डार्क कलरचा दिसतो ना. का दिसतो? स्पेस बियॉन्ड द अर्थ ऍटमॉस्फिअर अपियर्स डार्क. कोण सांगणार मला आन्सर? बघा, मी तुम्हाला सांगते आन्सर. ओके, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. वेन सनलाइट इज स्कॅटर बाय द पार्टिकल्स present in the atmosphere, the surrounding gets illuminated and appears bright. Okay, जेव्हा सनलाइट पास होते एन्व्हायरमेंट मध्ये, ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्या, तर पार्टिकल्स मुळे ती काय होते? एक्सपांड होते. बरोबर, इल्युमिनेट होते. बरोबर, त्यामुळे आपल्याला ब्राईट दिसते, सगळीकडे उजेड दिसतो. देर इन अ स्पेस देर इज अ नो ऍटमॉस्फिअर. स्पेस मध्ये देर इज अ नो ऍटमॉस्फिअर, दॅट इज नो सोर्स फॉर स्कॅटरिंग ऑफ लाईट, स्कॅटरिंग द लाईट. तर स्पेस मध्ये काही एन्व्हायरमेंटच नसते, काही ऍटमॉस्फिअरच नसतो, त्यामुळे लाईट स्कॅटर होत नाही. thus the sunlight is not scattered in a different direction in the space, it appears dark. ओके. तर स्पेस मध्ये ऍटमॉस्फिअर नसतो, त्यामुळे लाईट स्कॅटर होत नाही आणि आपल्याला तो स्पेस डार्क दिसतो. ओके, कळालं? येस. नेक्स्ट क्वेश्चन. वी आर एबल टू रीड while सिटिंग इन द शेड. बघा, आपण जेव्हा सावलीमध्ये बसतो तरी आपल्याला वाचता येतं, आपल्याला दिसतं. सावलीमध्ये बसून सुद्धा वाचता येतं आपल्याला. तुम्ही एखादं बुक रीड करताय, तुम्ही झाडाच्या सावलीमध्ये बसले तरी तुम्हाला ते बुक, म्हणजे बुक वरचं दिसतं. बुक मधलं सगळं म्हणजे लेटर्स दिसतात. तर त्याचा रिझन काय असेल? बघा, लाईट विच इज रिक्वायर्ड फॉर सीइंग अँड रीडिंग.
will reach us even when we are sitting under the shade. This light comes to us upon reflecting from various objects around us. बघा, तर लाईट आपल्याला कशासाठी पाहिजे? बघण्यासाठी आणि रीड करण्यासाठी पाहिजे. बरोबर, सगळ्यांना माहिती आहे. तर आपण जेव्हा एखाद्या शेड म्हणजे एखाद्या शेडच्या खाली बसतो, म्हणजे ट्रीच्या शेडच्या खाली बसतो, तर जी लाईट येते ती रिफ्लेक्ट होऊन आपल्या ऑब्जेक्टवर पडते. ती आपल्या ज्या सराउंडिंग जे काही ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर ती रिफ्लेक्ट करून आपल्यापर्यंत येते. सो आपल्याला सावलीमध्ये बसलं तरी आपल्याला वाचता येतं, आपल्याला लेटर्स वगैरे दिसतात. ओके. वी शुड नॉट ऑब्झर्व द सोलार इक्लिप्स विथ नेकेड आईज. आताच मी तुम्हाला सांगितलं, जर सोलार इक्लिप्स नेकेड आईजने बघितल्यावर काय होईल? वी बाय डुईंग so we might damage our eyesight. Yes, we may suffer from permanent vision impairment or serious eye injuries. Okay, thus we should always use some device such as binocular while watching the sun during solar eclipse. Okay. Okay, चला नेक्स्ट क्वेश्चन. तर बाकीचे काही क्वेश्चन तुम्ही लिहिलेच असतील. बरोबर, लास्ट टाइम सांगितलं होतं मी होमवर्क मध्ये करायला. बरोबर, आता इथे बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये हा झालाय आपला. डज द शॅडो रिअली व्हॅनिश इन द झिरो शॅडो कंडिशन? जे झिरो शॅडो डे असतं तेव्हा जी आपली शॅडो आहे ती खरंच हे होत असेल का, व्हॅनिश होत असेल का? कोण सांगणार आन्सर? ती खरंच व्हॅनिश होते का? नो. In the zero shadow condition, the shadow does not really vanishes. In fact, it is formed just beneath the object because of which we are not able to see it. म्हणजे जी शॅडो असते ती आपल्या एकदम बरोबर आपल्या बॉडीच्या खाली जाते. म्हणजे आपण ऑब्जेक्ट आहोत समजा, ते बरोबर ऑब्जेक्टच्या खाली जाते, त्यामुळे ती आपल्याला दिसत नाही. मग आपल्याला काय वाटतं? ती जी शॅडो आहे ती काय झाली? डिसअपिअर झाली. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतायत का क्वेश्चन आन्सर्स? तुम्हाला लिहायचे आहेत? ओके. आणि डिस्कस अँड राईट, एक्सप्लेन अँड डिफरन्स, हे जे तुम्ही सगळे घरी करू शकता, क्वेश्चन आन्सर लिहू शकता का? सगळ्यांना लेसन कळालाय तर मला वाटतं सगळेजण आन्सर लिहू शकता. बरोबर, सगळ्यांना लेसन कळालाय? कोणाला काही डाऊट आहे? ओके. तर लास्ट टाइम जे काही क्वेश्चन आन्सर्स राहिलेत द्यायचे ते सगळे आज या होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचे. म्हणजे आज आपला जेवढा पार्ट झालाय, इक्लिप्सचा पार्ट झालाय आणि झिरो शॅडोचा पार्ट झालाय, तर त्याच्यावरचे सगळे क्वेश्चन आन्सर्स आज काय करा, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, सॉल्व्ह करा. ओके, कळालं सगळ्यांना होमवर्क? कोणाला काही डाऊट आहे? ओके, चला मग आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट क्लासमध्ये मग आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. ओके, बाय एव्हरीवन. Bye, Miss. बाय. Bye. बाय. Bye, ma'am. बाय. Bye, ma'am. बाय. चला क्लास लेफ्ट करा. क्लास लेफ्ट करा, चला. विलास साबळे, क्लास लेफ्ट करा.